पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। श्री शिवाजी हायस्कूल मध्ये शिक्षकांसाठी भव्य उद्बोधन वर्ग। प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वाल यांचे प्रभावी मार्गदर्शन। नव्या शैक्षणिक धोरणावर सखोल मार्गदर्शन, शिक्षकांना गुणवत्ता वृद्धी व आधुनिक शिक्षणाची नवी दिशा। नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख उद्बोधन म्हणून नवापूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक दीपक जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवापूर तालुका शिक्षक प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक धर्मेश अशोक पाटील होते। यावेळी संचालक शांतीलाल चौधरी, संचालक महेंद्र चव्हाण, प्राचार्य कमल कोकणी, उपमुख्याध्यापक एन सोनवणे, उपप्राचार्य ज्योती कलाल, पर्यवेक्षक हरीश पाटील, जीडी सूर्यवंशी, पर्यवेक्षक दिनेश सोनार आदी मान्यवर उपस्थित होते। प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी आपल्या उद्बोधनातून नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्त्व अधोरेखित करताना बदलत्या शिक्षण पद्धतीचा सखोल आढावा घेतला। आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षकांनी स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे गरजेचे असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच शिक्षकांवर वाढलेली शैक्षणिक जबाबदारी, गुणवत्ता वृद्धी आणि अध्यापनातील नव्या संकल्पनांची अंमलबजावणी याबाबत त्यांनी वस्तुस्थिती मांडली। यावेळी उपप्राचार्यपदी ज्योती कलाल व पर्यवेक्षकपदी दिनेश सोनार यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। संचालक शांतीलाल चौधरी, महेंद्र चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विविध शैक्षणिक विषयांवर प्रश्न विचारले असता प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी सविस्तर उत्तरे देऊन शंका निरसन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अशोक रजाळे यांनी तर आभार आशिष ठाकरे यांनी मानले। या उद्बोधन वर्गाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तसेच या उद्बोधन वर्गामुळे शिक्षकांना नवीन शैक्षणिक प्रवाह समजून घेण्यास आणि अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी दिशा मिळाल्याची भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली। कार्यक्रमामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम व प्रेरणादायी होण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। खरोखर ते मार्गदर्शन यथायोग्य आहे, कारण JEEच्या परीक्षेच्या वेळी माझा मुलगा तन्मयला मी जेव्हा धुळ्याला नेलं होतं त्यावेळेस तिथं पवार सर म्हणून होते, त्यांनी नवापूरच्या शिवाजी हायस्कूलला इंटरव्ह्यू दिलेली होती मॅथमॅटिक्ससाठी, पण आर पाटील सर त्यांच्या जागेवर आले। त्यावेळेस त्यांनी मी बसलो असताना मला विचारलं, भाऊ कुठले तुम्ही? तर मी सांगितलं मी नवापूरचा। मग त्यांनी इकडं तिकडं विषय काढला, मग म्हणे मी शिवाजी हायस्कूलमध्ये आलो होतो। मग त्यांना म्हटलं मी डायरेक्टर आहे। मग त्यांनी मला कॅबिनला नेलं आणि जसं सरांनी आता समजून सांगितलं एका गोष्टी, त्याच्याच पद्धतीने त्यांनी मला ते विद्यार्थी पालक कुठं चुका करतात हे नीट समजून घेतलं पाहिजे आणि कशा प्रकारे इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला ॲडमिशन घेताना काय केलं पाहिजे, कुठली कॉलेज निवडली पाहिजे, या सगळ्या गोष्टी कशा बघितल्या पाहिजेत याबद्दल खूप मोठं मार्गदर्शन त्यांनी केलं। आणि माझी इच्छा आहे की एकदा जयस्वाल सरांसारखंच त्यांना आपण 12वीचे जे विद्यार्थी येतील त्यांना आपण नवापूरला इथं बोलू आपल्या कॉलेजला, चांगले मार्क्स मिळाले पाहिजे। आणि आता तिथं तुम्ही सगळे त्यात लोक आहात, अतिशय सुज्ञ लोक आहात तुम्ही, आणि तुम्ही ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेजला आणि तुम्ही BEd केलेला आहे। या 12वीच्या मार्कांचा कुठेही उपयोग होत नाही। सगळ्या ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला तिथं एंट्रन्स परीक्षा द्याव्या लागतात। इव्हन फार्मसीला जायचं असेल, ॲग्रिकल्चरला जायचं असेल, मेडिकलला जायचं असेल, तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर सगळ्या ठिकाणी तुम्हाला एंट्रन्स परीक्षेशिवाय तिथं जाता येत नाही। आणि 12वीच्या मार्कांना फक्त एक डिग्री म्हणून आपण त्याला आपल्या जवळ ठेवतो आणि ह्या कमीत कमी 50% मार्क असतील तर सगळ्या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन मिळतं। दोघं जी परीक्षा पद्धत आहे ती दोघं परीक्षा पद्धती अतिशय वेगवेगळ्या आहेत।